माझं नाव सुशांत आहे. सुशांत लवकर ये, मम्मीला काहीतरी झालंय, रेणुका ओरडली. त्या क्षणी तो आवाज माझ्या कानांवर आदळताच माझं हृदय कशात अडकलं. मी धावतच बाहेर पडलो आणि मम्मीच्या खोलीकडे वेगाने धावत सुटलो. रेणुकाच्या हातात पाण्याचा ग्लास होता आणि ती थरथरत तिच्याकडे बघत उभी होती. काय झालं मम्मीला? माझा आवाज भीतीने गळ्यातच अडकला होता. माहीत नाही सुशांत, रेणुका अडखळत म्हणाली. मी फक्त बीपीची औषधं द्यायला गेले. त्यांनी ग्लास धरला आणि अचानक थरथर कापू लागल्या. माझी नजर जमिनीवर पडलेल्या पाण्यावर गेली आणि त्यात मिसळलेल्या 2 तुटलेल्या पांढऱ्या गोळ्या पाहून माझं हृदय गोठलं. त्या पाण्यातून एक विचित्र तीव्र वास सुटत होता, क्लोरीन किंवा ब्लीच सारखा. पण त्या क्षणी माझ्या मेंदूने काम करणं थांबवलं होतं. माझ्यासाठी जगात फक्त एक गोष्ट होती, ती म्हणजे माझी मम्मी. मम्मी, डोळे उघड. मी तिचा चेहरा थोपटत ओरडत होतो. त्या घाबरलेल्या क्षणी मी रेणुकाच्या नजरेत पाहिलंच नाही, किंवा पाहिलं असतं तर कदाचित आज माझं आयुष्य वेगळं असतं. त्या डोळ्यात फक्त भीती नव्हती, काहीतरी आणखी होतं. एक विचित्र शांतता, एक समाधान, एक जिंकलेल्या विजयाचा भाव. पण मी आंधळा होतो. पत्नीच्या प्रेमात इतका आंधळा की आईसाठी तर मी जणू अर्धाच मेलेलो होतो. रुग्णालयाच्या थंड फरशीवर कोसळून बसताना फक्त एकच विचार मनात घोळत होता. आपण इथंपर्यंत कसे आलो? काही महिन्यांपूर्वी जी माझी दुनिया स्वप्नासारखी सुंदर वाटत होती, ती इतकी तुकड्यात कशी फुटली? माझी आई माझ्या श्वासाची कारण आज बिछाण्यावर जीवासाठी झुंजत होती आणि माझी रेणुका जीवनरूपी सावली सारखी माझ्या मागे फिरणारी माझी पत्नी, ती कोण होती, काय होती आणि मला कुठे नेत होती? हे समजण्यासाठी तुम्हाला आधी त्या त्यागाची कहाणी जाणून घ्यावी लागेल, ज्याने मला इथे आणलं. मी सुशांत फक्त 2 वर्षांचा होतो जेव्हा माझ्या डोक्यावरून बाबांचं छत्र निघून गेलं. त्या दिवसापासून माझी आईच आई आणि वडील झाली. लोक म्हणायचे तरुण विधवा दुसरं लग्न करेल, पण माझ्या मम्मीनं स्वतःला पूर्णपणे माझ्यासाठी वाहून घेतलं. शेतात मजुरी करत, उन्हात काम करत तिने मला वाढवलं. आजही मला आठवतं, शाळेत मला एक महागडे बूट पाहिजे होते. मी हट्ट धरला. मम्मीनं काहीच न बोलता ते बूट आणून दिले. त्यानंतर कितीतरी रात्री तिनं उपाशी झोप काढली असेल हे मला मोठा झाल्यावर कळलं. मम्मीनं मला शिकवलं, वाढवलं, माणूस बनवलं. मी बँकेत नोकरीला लागलो आणि तिथेच माझी भेट रेणुकाशी झाली. सुंदर, शिक्षित, आत्मविश्वासाने भरलेली. मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं. एक दिवस तिच्यासमोर उभा राहून म्हणालो, रेणुका, मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न कराल माझ्याशी? ती हसली आणि म्हणाली, मीही तुला पसंत करते सुशांत, पण एक अट आहे. कोणती? मी पळून जाऊन कोर्ट मॅरेज करणार नाही. तुझ्या आईनं येऊन माझ्या घरच्यांकडून माझा हात मागायला हवा. मला मनाने, इज्जतीने तुमच्या घरात यायचं आहे. त्या क्षणी वाटलं जग जिंकलं मी. त्या संध्याकाळी मी घरी पोहोचलो. मम्मी अंगणात बसून भाजी चिरत होती. तिला सगळं अडखळत अडखळत सांगितलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती आकाशाकडे पाहून हात जोडत म्हणाली, हे देवा, माझ्या सुशांतवर तुझी मोठी कृपा झाली. माझ्या मुलाचं घर बसणार. त्या माझ्याकडे पाहून हसल्या. बाळा, मी उद्याच रेणुकाच्या घरी जाईन तुझ्यासाठी तिचा हात मागायला. माझ्या आईजीने आयुष्यभर माझ्या आनंदाची स्वप्न पाहिली होती. तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं. माझ्याकडे नोकरी होती, घर होतं, प्रेम होतं आणि मला वाटलं होतं जग मला आनंद देण्यासाठी तयार आहे. पण मला कुठे ठाऊक होतं की हाच आनंद एक दिवस माझं सर्व काही हिरावून घेईल. आणि अशाच रीतीने दोन्ही घरच्यांच्या संमतीने आमचं लग्न पक्क झालं. काही महिन्यात धूमधडाक्यात आमचं लग्न झालं. रेणुका जेव्हा नववधू बनून माझ्या घरी आली तेव्हा मम्मीनं तिचं अगदी मनापासून गृहप्रवेश करून घेतला. तिची दृष्ट उतरवली. इतकंच काय, दुसऱ्याच दिवशी मम्मीनं घराच्या चाव्या, तिजोरीची चावी सगळं स्वतःच्या हातून रेणुकाच्या हातात ठेवलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, बाळा, आजपासून हे घर तुझं आहे. हे नोकर चाकर, हा तुझा नवरा, सगळं तुझं. आता पुढचं तूच पाहायचं. मला फक्त 2 वेळची भाकरी दे बस. मम्मीचं बोलणं ऐकून मी अवाक झालो. इतक्या लवकर ती सगळं रेणुकाला सोपेल याची मी कल्पनाही केली नव्हती. पण रेणुका तर मम्मीच्या या प्रेमाने अक्षरशः भारावून गेली. काही दिवसात त्यांच्या नात्याला अशी गोडी आली की लोक सासूसून यांच्या या प्रेमाची गावात मिसाल द्यायला लागली. मी ऑफिसमधून थकून घरी आलो की मला दोघीही एखाद्या आई मुलीसारख्या हसत गप्पा मारताना दिसायच्या. माझ्या आईला माझी काळजी कमी आणि रेणुका कधी जेवली याची अधिक चिंता असायची. कधी मी ऑफिसमधून उशीर आलो तर मम्मी चिडत म्हणायच्या, कुठे होतास एवढा उशीर? बिचारी मुलगी किती वेळ तुझी वाट पाहते. पहिल्यांदा तिच्याकडे जा, बस तिच्यासोबत. एका दिवशी मम्मीनं तिची जुन्या सोन्याच्या बांगड्या बाहेर काढल्या. त्या म्हणजे पप्पांची
शेवटची निशाणी होती. आईनं खूप पोटात दाबून गरिबी सोसली होती, पण त्या बांगड्या कधी विकाव्या असं तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या माझ्या आईच्या आयुष्याचा एक तुकडाच होत्या. त्या म्हणाल्या, हे आता माझ्या सुनेचं आहे, आणि त्यांनी त्या रेणुकाच्या हातात घातल्या. रेणुकाच्या डोळ्यात आनंदाने अश्रू चमकले. त्या क्षणी मला वाटलं, माझी दुनिया पूर्ण झाली. देवाने मला सगळं काही दिले, पण त्या आनंदाचा पाया किती नाजूक होता हे मला तेव्हा कुठे ठाऊक होतं. आता मी रुग्णालयाच्या थंड कॉरिडॉरमध्ये बसलो होतो. प्रत्येक क्षण एक वर्षासारखा वाटत होता. रेणुका माझ्या खांद्यावर डोकं ठेवून हळूच रडत म्हणाली, सुशांत, मम्मी ठीक होतील ना? त्या आपल्याला सोडून जाणार नाहीत ना? तिच्या आवाजातला थरथराट वेगळाच होता. मला त्यावेळी वाटलं ती आईसाठी चिंतित आहे, पण आज समजतं तो थरथराट सत्य उघड होण्याचा होता. मी तिला शांत करत म्हणालो, काही होणार नाही रेणुका, मम्मी बरी होईल. पण खरं सांगू, माझं स्वतःचं मन धडधडत होतं. माझ्या डोक्यात सतत तेच दृश्य फिरत होतं. जमिनीवर सांडलेलं पाणी, त्यात मिसळलेल्या 2 गोळ्या आणि उठत असलेला तो विचित्र क्लोरीनसारखा वास. हा वास खोलीत का? तेव्हाच माझ्या मनात गेल्या काही महिन्यात झालेल्या बदलांची चित्र झरझर उलगडू लागली. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस खूप सुंदर होते. रेणुकानं मम्मीची अगदी मुलीसारखी सेवा केली. तिच्या पायांचे मालिश, तिच्या हाताचे जेवण, आई तिच्यावर जीव ओवाळून टाकत होती. मम्मीनं तर एके दिवशी मला बोलावून म्हटलं, सुशांत बघ, रेणुका किती समजूतदार आहे. माझ्या डोक्यावर तिनं त्या दिवशी असं तेल लावलं की माझा सगळा कंटाळा बरा झाला. देव अशी सून सगळ्यांना देऊ. मीही हसून मान हलवली. रेणुका लाजून खाली बघत होती. मग पप्पांची ती शेवटची आठवण असलेल्या सोन्याच्या बांगड्या त्या रेणुकाला देताना आईनं किती अभिमानानं माझ्याकडे पाहिलं होतं. पण त्या बांगड्या घालताना रेणुकाच्या डोळ्यात जी चमक दिसली ती मी ओळखलीच नाही. तो लालसेची, काहीतरी मिळाल्याची, जिंकण्याची चमक होती. त्याच दिवसांपासून मम्मीची तब्येत ढासायला लागली. एका संध्याकाळी ती म्हणाली, सुशांत, सतत डोक्यात दुखतं, सारखं गरगरतं. मी म्हणालो, मम्मी, तुला बीपीचा त्रास आहे. मी सांगितलं होतं ना, मीठ कमी खा. रेणुका तिच्या जवळ बसून तिला खाऊ घालत होती. मम्मी, तुम्ही काळजी करू नका. पैशाची, औषधांची काळजी मी घेईन. त्यावेळी मी किती सुखावलेलं होतो. आणि आज माझ्या श्वासातच त्या वासाचा प्रश्न अडकला आहे. तो वास आईच्या खोलीत आला कसा? त्यात त्या 2 गोळ्या कशा पडल्या? आणि रेणुकाच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त शांतता का होती? कथा इथेच संपत नाही. ती तर आता सुरू होते. तुझ्या आरोग्यापेक्षा मोठं काहीही नाही. मम्मीला जेवण भरवून झाल्यावर रेणुका माझ्या शेजारी येऊन बसली. तिचा हात माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली, सुशांत, मम्मी अगदी खरं म्हणतात. एवढे पैसे खर्च करण्याची काय गरज आहे? आपल्याला आपलं घरही वाढवायचं आहे. उद्या आपल्या मुलांनाही जागा लागेल. 2 खोल्या फुटणार नाहीत. तुम्ही काळजी करू नका. मम्मीचा बीपी मी घरीच नीट कंट्रोल करून घेईन. रोज त्यांना लसणाचा काढा करून देईन. औषधांचंही मी व्यवस्थित लक्ष ठेवीन. मी मनोमन खुश झालो. मला वाटलं, काय समजूतदार बायको मिळाली आहे मला. ठीक आहे रेणुका, जसं तुला योग्य वाटेल, पण मम्मीचं लक्ष ठेवणं ही माझीही जबाबदारी आहे. ती लगेच म्हणाली, तुम्ही निवांत राहा, ऑफिसला जा. मम्मीला मी सांभाळते. पण ज्या क्षणी ती बोलत होती, नेमकं त्याचवेळी मम्मीच्या खोलीतून एक विचित्र आवाज आला, जणू एखादं बाळ बोलायचा प्रयत्न करत तसा. मी धावतच आत गेलो. मम्मीची जीभ एका बाजूला वळलेली होती. ओठात शब्द फुटत नव्हते. डोळ्यात पाणी होतं आणि अंगात शक्ती नव्हती. सुशांत, त्यांचा प्रत्येक शब्द जणू तुटत कोळपल्यासारखा बाहेर पडत होता. मी त्यांच्या पायाशी बसलो आणि रडू. मम्मी, मला माफ कर. मी सगळी माझीच चूक आहे. मी डोळे वर केले आणि रेणुकाकडे पाहिलं. डॉक्टरांनी सांगितलेली काळजी आपण थोडी जरी नीट घेतली असती तर कदाचित आज मम्मी असं पडली नसती. हा विचार माझ्या मनात होता. पण रेणुकानं अचानक रागाने आवाज चढवला, म्हणजे तुम्ही मला दोष देताय? मी काय कमी केलं? दिवस रात्र सेवा केली मी, झोप मोडून औषधं दिलीत, आणि तुम्ही म्हणताय ही माझी चूक आहे? मी घाईघाईने म्हणालो, नाही रेणुका, तसं नाही म्हणायचं. आपल्या दोघांचीही चूक आहे. आता आपण दोघांनी मिळून त्यांची आणखी अधिक काळजी घ्यायची आहे. रेणुकानं दीर्घ श्वास घेतला. स्वतःला शांत करत माझ्या खांद्यावर हात ठेवला. काळजी करू नका सुशांत, मी माझं सर्वस्व लावून देईन. मम्मी लवकरच बऱ्या होतील. मी त्यांची सेवा कमी पडू देणार नाही. त्या क्षणी तिच्या शब्दांनी मला समाधान मिळालं. मला वाटलं हे सगळं फक्त हॉस्पिटलच्या ताणामुळे होतं. पहिल्या दिवसांपासूनच रेणुकानं खरोखर मम्मीची खूप काळजी घेतली होती. मी तर तिच्यासाठी एक फिजिओथेरपिस्ट सुद्धा ठेवला होता. रात्री मी उठून पाहत असे. रेणुका तिच्या बाजूला बसलेली असायची. तिचे कपडे बदलत असायची. वेळेत औषधं देत असे.
मी म्हणायचो, रेणुका तू झोप, मी पाहतो मम्मीला. ती थकलेली हसून म्हणायची, तुम्ही दिवसभर थकून येता, तुम्ही झोपा. मम्मीची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. माझं हृदय तिच्यासाठी प्रेमाने भरून जात असे. मी स्वतःला किती भाग्यवान मानत होतो. पण हाच कर्तव्याचा आव आणून ती खेळत असलेलं नाटक फार काळ टिकू शकलं नाही. दिवस आठवड्यात बदलले, पण मम्मीच्या तब्येतीत काहीही सुधारणा झाली नाही. पॅरालिसिसने तिच्या मेंदूवरही परिणाम केला होता. तिला जाणवतही नसे आणि लघवी शौच बिछाण्यावरच व्हायचं. एका रात्री जोरात आवाज करत रेणुका ओरडली, हे देवा, काय संकट आहे पुन्हा? मी घाबरून जागा झालो. काय झालं रेणुका? ती संतापून म्हणाली, काय होणार? मम्मींनी पुन्हा बिछाना खराब केलाय. सगळीकडे घाण झालीये. रात्री रात्री झोपणंच मुश्किल झालंय. तिच्या शब्दांनी मी स्तब्ध झालो. मी हळूच म्हणालो, रेणुका, ती आजारी आहे, तिला काही कळत नाही. हळू बोल, उठेल ती. पण ती अजूनच भडकली. तुम्ही तर दुसऱ्या खोलीत आरामात झोपता आणि मी संपूर्ण रात्र घाणीत राहायचो. त्या शब्दात प्रेम नव्हतं, सेवा नव्हती, करुणा नव्हती. फक्त एक त्रासलेपण, एक तिडीक होती आणि एक लपलेला कटू राग होता. आणि मी त्या रात्री पहिल्यांदा विचार केला, रेणुकाच्या मनात नेमकं काय चाललं आहे. मी थकले आहे रोज रोज हे सगळं करून. त्या रात्री रेणुकाचा आवाज इतका कठोर, इतका त्रासिक होता की मला धक्काच बसला. मी तिला शांत केलं, समजावलं. त्यावेळी मला वाटलं कदाचित तिचा चिडचिडेपणा कुठल्या तरी ताणातून येत आहे. लग्नाला 1.5 वर्ष होत आलं होतं आणि अजून आम्हाला मूळबाळ नव्हतं. मी मनात म्हटलं, कदाचित यामुळेच ती दडपली गेली असेल आणि वरून मम्मीची आजारपणाची अवस्था तिला अजूनच अस्थिर करत होती. परंतु मला तेव्हा कल्पनाही नव्हती. ही तर फक्त सुरुवात होती. रेणुकाचं खरं रूप अजून उघडं व्हायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मम्मीच्या पायांना मालिश करत बसलो होतो. ती मला पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं होतं. मी हलकेच विचारलं, काय झालं मम्मी? तिने थरथरत्या हाताने आपला उजवा हात वर करण्याचा प्रयत्न केला. ओठ उघडले आणि अतिशय मंद अशा आवाजात शब्द बाहेर पडला, रेणुका. मी चकित झालो. काय म्हणतेस मम्मी? रेणुका काय? तिची जीभ शब्दांना साथ देत नव्हती. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण आवाज तुटत होता, श्वास तोडत होता. तिच्या डोळ्यात भीती होती, एक विचित्र खोल भीती. त्याचवेळी रेणुका खोलीत आली. अरे वा, तुम्ही दोघे जागे आहात. आवाजात काळजीऐवजी काहीतरी वेगळंच होतं, एक प्रकारची चीड, एक बनाव. मम्मीनं रेणुकाकडे पाहिलं आणि ताबडतोब चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. ते पाहून माझं हृदय अक्षरशः छिन्न विछिन्न झालं. एका क्षणासाठी रेणुकाच्या चेहऱ्यावर आलेली खोटी लाचारी ती पाहून मला काहीतरी विचित्र जाणवलं. क्षणात तिनं ती लपवली आणि आवाज मऊ करत विचारलं, मम्मी, माझ्यामुळे नाराज आहात का? मम्मीनं डोळे घट्ट मिटून घेतले. जणू तिचा चेहरा पाहण्यापेक्षा मृत्यू बरा. माझ्या छातीत कापूर जळावा तसं दुखलं. मी उठून म्हणालो, रेणुका, असं का करते? मम्मी, काही झालंय का? ती खांदे उचकवत म्हणाली, मला काय माहीत, सारा दिवस मीच सेवा करते, कदाचित माझा चेहरा पाहवत नसेल आता. तिच्या आवाजातली कटुता मी स्पष्ट ऐकू शकत होतो. मी तिला शांत करत म्हणालो, असं नाही रेणुका, मम्मी आजारी आहेत, दुखात आहेत. ती हसली, हो हो, दुखात तर त्या आहेतच. बडबड करत ती तिथून निघून गेली. मी मम्मीच्या चेहऱ्यावर हात फिरवला. ती अश्रूंनी भिजली होती. मी हलकेच विचारलं, मम्मी, काही सांगायचं आहे का? रेणुकानं काही केलंय का? तिने नाही असा इशारा केला, पण तिचा थरथरणारा चेहरा, भीतीने भरलेले डोळे मला काहीतरी वेगळंच सांगत होते. तिचा नकार म्हणजे सत्य नव्हतं, तर रेणुकाच्या भीतीचा पुरावा होता. दुसऱ्या दिवशी मी मम्मीसाठी फिजिओथेरपिस्ट ठेवला. कदाचित उपचारांनी सुधारणा होईल असा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. संध्याकाळी घरी आलो तेव्हा थेरपिस्ट त्यांच्यावर उपचार करत होता. मी बाजूला बसलो तर अत्यंत गंभीर माणूस होता. आपलं काम प्रामाणिकपणे करतोय असा भास होत होता. मतलबी नव्हता, पण बोलण्याचा अंदाज तपशिलांकडे बोट दाखवणारा होता. रेणुका त्यावेळी स्वयंपाकघरात पाणी आणायला गेली होती. तो म्हणाला, सुशांत, रुग्णाच्या स्थितीत अजिबात सुधारणा दिसत नाही. मी चकित झालो. काय म्हणताय तुम्ही? तर रोज येता? तो डोळे निमुळते करून म्हणाला, याचं कारण काहीतरी वेगळंच आहे. थेरपीचा परिणाम शरीर घेतच नाही आहे. त्या खूप सुस्त असतात, जणू नेहमी झोपलेल्या. त्यांच्या औषधांत काही बदल केलेत का? मी तात्काळ म्हणालो, नाही, त्या BP आणि रक्तपात करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधच घेत आहेत. रेणुका वेळेवर देते. थेरपिस्टनं मम्मीच्या बेजान पायाकडे पाहिलं. कुतूहलाची गोष्ट आहे. एवढी सुस्ती सामान्य नाही. त्याच्या डोसवर लक्ष ठेवा. तो जरा चिंतितपणे निघून गेला, पण माझ्या डोक्यात एक भयावह विचार पेरून गेला. मम्मी सुस्त का असतात? औषधांचा परिणाम उलट का होत आहे? किंवा रेणुका औषधांमध्ये काहीतरी करत आहे का? त्या रात्रीच्या जेवणात मी शांतच बसलो होतो. रेणुकानं 2दा माझी उदासीनता पाहिली आणि विचारलं, काय झालं सुशांत?
ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? मी मान वर करून फक्त एवढंच म्हणालो, नाही काही नाही. पण माझ्या मनात पहिल्यांदाच रेणुकाबद्दल संशयाचा एक काळा धागा विणला जाऊ लागला होता. मी मम्मीबद्दलचा विचार करत बसलो होतो. थेरपिस्ट म्हणाला होता की त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा दिसत नाही. उलट त्या दिवसभर झोपल्यासारख्या वाटतात, नेहमी सुस्त. हे मी इतकंच म्हटलं होतं आणि तेवढ्यात रेणुकाच्या हातातून चमचा खाली पडला. चमचा ताटात पडून खणखणला आणि रेणुका थरथरत म्हणाली, काय म्हणाले ते? ती लगेच स्वतःला सावरत बोलली की म्हणजे तो इशारा देतोय की मी त्यांची काळजी घेत नाही. मी म्हणालो, नाही रेणुका, त्यानं असं काहीच नाही म्हटलं. त्यानं फक्त माझं वाक्य अर्ध्यावरच थांबवलं. कारण रेणुका अचानक भडकून आरडली, बस आता बाहेरचे लोक मला शिकवतील का मी माझ्या सासूची सेवा कशी करावी ते? तुला माहिती आहे मी दिवसभर काय काय करते? त्यांच्या घाणीनं भरलेलं बेड साफ करते, त्यांना अंघोळ घालते, उठवते, बसवते, सगळं करते. आणि तरीसुद्धा मला आरोप. पहिल्यांदाच मी रेणुकाला अशा रूपात पाहत होतो. ती माझ्यावरच ओरडत होती. मी शांतपणे म्हणालो, रेणुका, मी आरोप केला नाही. मी फक्त तुला तुझ्या आईचीच फिकीर आहे. माझं काय? हे म्हणत ती रडतच उठून उभी राहिली. मी ही कोणाची तरी पत्नी आहे सुशांत. कधी विचारलंयस का तू मला कशी आहेस? 1.5 वर्ष झालं आपल्या लग्नाला, अजून आपण संसार सुरूही केला नाही. आधी तुझ्या आईची चिंता आणि आता त्यांचं आजारपण. मी थकले. माझ्यातही राग उसळला. रेणुका, हे काय बोलतेस? ती माझी आई आहे. तिनं मला एकटीनं वाढवलं. तिला या अवस्थेत मी कसं सोडू? ती रडत रडत ओरडली की मग मी काय करू? मी नाही मानत हे सगळं. मी मोलकरीण आहे का? इतर बायका नवऱ्याबरोबर फिरत असतात, मुलं सांभाळतात आणि मी इथे एका अपंग स्त्रीची घाण साफ करत बसली आहे. मी दणकून म्हणालो, तू काही अनोखं करत नाही आहेस. ती तुझी सासू आहे. तिची सेवा करणं तुझं देखील कर्तव्य आहे. तिनं अश्रू पुसले. आता तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, राग होता, कटुता होती. ठीक आहे मग, ती विषारी शांततेने म्हणाली, तूच कर मग सगळं, बघू किती काळ करतोस. आणि ती संतापाने निघून गेली. त्या रात्री मी मम्मी सोबत बसलो होतो. तिला गाढ झोप लागली होती. मी तिच्या उशाजवळचं औषधाचं कपाट उघडलं, पण तेवढ्यात माझी नजर त्यांच्या उशीखालून डोकावत असलेल्या एका छोट्या प्लॅस्टिकच्या पुडीकडे गेली. मी ती हळूच बाहेर काढली. पुडीमध्ये 2 पांढऱ्या गोळ्या होत्या, त्या अगदी त्या गोळ्यांसारख्याच ज्या एके दिवशी जमिनीवर पडल्या होत्या. आणि त्यातून उठणारा तोच क्लोरीनसारखा तीव्र वास. माझे हात थरथरले. तोच वास, त्याच गोळ्या. मम्मीच्या खोलीत, उशीखाली. का, कसं, कुणी ठेवले? भीतीनं माझी छाती आवळली. रेणुका, मी इतक्या जोरात गरजलो की माझ्याच आवाजाने मी दचकून गेलो. मी वादळाच्या पावलांनी बेडरूमकडे धावलो. रेणुका बेडवर पडून रडत असल्याचं नाटक करत होती. माझ्या आवाजाने ती दचकून उठली. काय झालं? का ओरडतोयस? मी ती पुडी तिच्या चेहऱ्यासमोर फेकली. हे काय आहे? क्षणभरासाठी तिचे डोळे मोठे झाले. तिनं पुडी पाहिली, माझ्याकडे पाहिलं. ती थिजली. हे म्हणजे काय? मी ओरडलो. या गोळ्या नाहीत रेणुका, या मम्मीच्या उशीखालून सापडल्या आणि यांना तोच वास येतो. तोच ज्या दिवशी मम्मी बेशुद्ध पडली त्या दिवशी खोलीत होता. मी तिच्याकडे रोखून पाहिलं. सांग, हे काय आहे? सत्य सांग. रेणुकाचा चेहरा पांढरा पडला. तिच्या चेहऱ्यावर भीती चमकली आणि पुढच्या क्षणी ती भीती रागात बदलली. ती तडक उठली आणि किंचाळली, तू मला दोष देतो आहेस? माझ्यावर आरोप करतोयस? तुला लाज नाही वाटत? कशी हिंमत झाली तुझी? मी अखेरचं वाक्य दात ओठात चावून म्हणालो, मी फक्त विचारतोय, या गोळ्या मम्मीच्या उशीखाली कशा आल्या रेणुका? पण माझं मन आतून तुटत होतं, कारण उत्तर मला कदाचित आधीच माहीत होतं. खरी भीती हे जाणण्यात नव्हती, तर ते मान्य करण्यात होती. आता मात्र माझं स्वतःवर नियंत्रण सुटलं होतं. मी ओरडलोच, या त्याच गोळ्या आहेत रेणुका, मला सगळं आठवतंय. ती भडकून म्हणाली, तुला फक्त तुझी आई आठवते. तुला ते दिवस नाही की मी दिवसभर त्यांच्या घाणीत जगते, त्यांच्या सगळ्या गरजा भागवते, त्यांची घाण साफ करते. तू कधी विचारलंस माझं आयुष्य कसं झालंय? मी ठामपणे म्हणालो. रेणुका, विषय बदलू नकोस. तेवढ्यात तिनं माझ्या हातातून ती पुडी हिसकावून घेतली आणि संतापाने जमिनीवर फेकली. मी कंटाळले या सततच्या मम्मीपासून. हो, या गोळ्या मीच ठेवल्या असतील. माझ्या झोपेच्या गोळ्या आहेत त्या. मी थरथरत विचारलं, झोपेच्या गोळ्यांना क्लोरीनसारखा वास येतो रेणुका? माझा प्रश्न योग्यच होता आणि ती एक क्षण थिजली. तिच्या चेहऱ्यावर अवघडलेपणा दिसला आणि पुढच्या क्षणी ती दोन्ही हातांनी डोकं धरून रडू लागली. अरे देवा सुशांत, आता माझ्या औषधांचाही वास घेतोस का तू? मला दोष देतोयस? मी तुझ्यासाठी सर्व काही केलं आणि तू त्या बाईसाठी माझ्यावर आरोप करतोयस? तू सिद्ध केलंस की तुझं मम्मीवर प्रेम जास्त आहे, माझं काहीच नाही.
ती गहिवरून रडत होती. मी तुझ्यासाठी घर सांभाळलं, तुझ्या अपंग मम्मीची सेवा केली आणि तू मला खुनी ठरवतोयस? मी गोंधळलो. तिच्या रडण्याने, तिच्या तक्रारींनी माझं मन पोखरलं. मी स्वतःलाच विचारलं, मीच चुकीचं आहे का? मीच का भ्रमात पडलो? मीच का संशय घेतला? मी हळूच म्हणालो, रेणुका, माझा तो अर्थ नाही. पण तिनं माझं बोलणंच तोडलं. बस सुशांत, खूप झालं. ती झटकन उठली, अश्रू पुसले आणि थरकाप बसवणाऱ्या आवाजात म्हणाली, मी या घरात एक क्षणही राहणार नाही. आता मला ही घाण, हे ओझं, हे बंधन काहीच नकोय. मी तिला थांबवू पाहिलं. रेणुका, शांत हो. काय बोलतेस? मम्मी आजारी आहे. पण तिनं माझा हात झटकला. त्या क्षणी तिच्या डोळ्यात मी जे पाहिलं ते प्रेम नव्हतं, ती करुणा नव्हती, तो निर्णय होता. ती समोर उभी राहिली, आवाज कठोर. तर ऐक सुशांत, आज निर्णय कर. या घरात मी राहणार किंवा तुझी आई? माझ्या अंगावर काटा आला. जर तुझी आई इतकी प्रिय असेल तर मला डिवोर्स दे, आणि तुला तुझं लग्न वाचवायचं असेल तर त्या बाईला या घरातून बाहेर काढ. माझ्या देहातून रक्तच निघून गेल्यासारखं झालं. ही वाक्य माझ्या आत्म्यात निखाऱ्यासारखी घुसली. डिवोर्स की आईला घराबाहेर काढू? ती माझ्या डोळ्यात नजर रोवून म्हणाली, उद्या सकाळीपर्यंत विचार कर, मी इथे असेन की नाही. ती खोलीत निघून गेली आणि मी हॉलमध्ये उभा राहिलो. त्या जमिनीवर विखुरलेल्या गोळ्यांच्या मधोमध स्वतःला दगडासारखा जड, थंड, असह्य वाटत होतं. रेणुकाचं अल्टिमेटम म्हणजे जणू माझ्या गळ्यात घट्ट आवळलेला फास होता. माझं आयुष्य समोरून गळत होतं. मी तिच्यावर प्रेम करतो. मी तिला गमावू शकत नाही. कदाचित चूक माझीच असेल. कदाचित माझा संशयच चुकीचा असेल. मी स्वतःला समजावत बसलो. आईला काही दिवस मावशीकडे पाठवणं कदाचित उत्तम असेल. सकाळी जड पावलांनी मी मम्मीच्या खोलीत गेलो. ती जागी होती. मला पाहताच तिच्या डोळ्यात क्षणभर मंद चमक उगवली. जणू म्हणत होती, बाळा, तू आलास? तिने थरथरत्या हाताने मला आशीर्वाद द्यायचा प्रयत्न केला आणि माझ्या हृदयाला भेग पडली. मी तिच्या पायाशी बसलो. मम्मी, माझा आवाज गळ्यातच अडकला. ती शांतपणे माझा हात दाबत म्हणत होती, जणू काळजी करू नकोस बाळा, सर्व ठीक होईल. तिचं ते निरपेक्ष प्रेम मला आणखी कमजोर करत होतं. मी डोळ्यातलं पाणी आवरत म्हणालो, मम्मी, तू काही दिवस मावशीकडे जाऊ शकतेस का? मम्मी, काही दिवस तू मावशीकडे गेलीस तर तुझं मनही फ्रेश होईल आणि इथे घरात थोडा तणावही कमी होईल. मी स्वतःच घोट घेत बोललो. मनात अपराधीपणाचा चिखल होता आणि गळ्यात कसला तरी अडथळा. मी लवकर घेऊन येईन तुला परत, फक्त रेणुकाचा राग थंड होईपर्यंत. माझ्या आवाजातील कंप मला स्वतःला जाणवत होता. मी तिचा हातात हात धरला. काहीतरी बोल ना मम्मी, माझ्यावर ओरड, मला मार, पण अशी शांत राहू नको. मम्मी काहीच बोलली नाही. फक्त तिच्या अशक्त डोळ्यातून अश्रू बाहेर पडून गालावर ओघळले. ते अश्रू काही सांगत नव्हते, पण ते स्वीकाराचे अश्रू नव्हते, ते पराभवाचे अश्रू होते. तेव्हा मला कळलं, तिच्याकडे मान्य करणं हा एकच पर्याय उरला होता. मी रेणुकाला काहीच सांगितले नाही. शांतपणे मम्मीची बॅग भरली. माझ्या खिशातून 5,000 रुपये काढून त्यांच्या हातात ठेवले. हे ठेव मम्मी, लागेल तुला. तिचे हात निर्जीव पडला होता. मी स्वतः तिच्या मुठीत पैसे दाबून ठेवले. हे तुझ्यासाठी आहेत, कृपया नको नाकारू. टॅक्सी बोलावली. मम्मीला व्हीलचेअरवर बसवलं. दरवाजाकडे नेलं. रेणुका खोलीच्या खिडकीतून सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर ना दुःख ना समाधान, फक्त एक रिकामं निर्विकार भावनाहीनपण होतं. मी मम्मीला टॅक्सीत बसवलं. मम्मी, मी तुला घेऊन येईन लवकरच. तिने शेवटचं माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत एकच प्रश्न होता, का? ना तक्रार, ना दोषारोप, ना राग, फक्त ही सगळं का? टॅक्सी निघाली. मी तिथेच उभा राहिलो. जितका वेळ टॅक्सी गल्लीतून वळून दिशेनाशी झाली नाही तितका वेळ. त्या क्षणी मला जाणवलं, मी आईला नाही, माझ्या आत्म्यालाच घराबाहेर काढलं आहे. पुढची काही आठवडे तर स्वप्नासारखे गेले. रेणुका पूर्ण बदलली होती. पुन्हा तीच प्रेमळ रेणुका, जिच्यावर मी मरत होतो. माझ्यासाठी उत्तम जेवण, माझी वाट पाहणं, सजून धजून माझ्या भोवती फिरणं. आता आपल्या आयुष्याच्या मध्ये कोणी नाही सुशांत, फक्त तू आणि मी. ती कॉफी घेऊन आली. त्या रात्रीच्या आवाजातच मला कळलं, आई जाणं हे तिच्यासाठी सुटका होतं. मी मावशीला फोन लावला. मम्मी कशी आहे? चांगली आहे, पण खूप शांत आहे बाळा. काही विचारू नकोस, फक्त काळजी वाटते. मी फोन ठेवला. माझं मन मात्र तुटलेल्या पाखरासारखं धडपडत राहिलं. दरम्यान रेणुकाचा नवा खेळ सुरू झाला होता. घरात पार्टीज, गाणी, ओरडा, नव्या नव्या मैत्रिणी. मी थकून विचारलं, रेणुका, हे रोज रोज काय सुरू आहे? ती हसली. केस ठीक करत म्हणाली, किती दिवस नरक भोगले मी.
आता आनंद व्यक्त करू दे मला. नरक, मी सुन्न झालो. ती पुढे म्हणाली, सुशांत, मला वाटतं घर बदलायला हवं. हे जुनं फर्निचर, मम्मीची खोली, आपण छानसा टीव्ही लावून करूया तिथे. पहिल्यांदाच मी खरोखर भडकून म्हणालो, रेणुका, इतक्या पैशांचा खर्च, आणि ती मम्मीची रूम आहे. ती हसली. पैशांची काळजी तू कशाला करतोस? माझ्याकडे आहेत. एका संध्याकाळी मी घरी आलो आणि पाहिलं, रेणुका दागिन्यांचा डबा उघडून बसली होती. तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या, गळ्यातल्या साखळ्या होत्या. ती चमकून म्हणाली, सुशांत, मी विचार करते माझी सगळी जुनी ज्वेलरी विकून टाकते. नवीन सोफा सेट घेऊया. घर किती सुंदर दिसेल ना. मी जसं तिच्या दागिन्यांकडे पाहिलं तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या बांगड्या म्हणजे पप्पांची शेवटची निशाणी असलेल्या आईला दिलेल्या बांगड्या होत्या. त्या बांगड्या ज्या आईने डोळ्यात पाणी आणून रेणुकाला घातल्या होत्या, त्या ज्या आईने आयुष्यभर विकल्या नव्हत्या, त्या बांगड्या ज्या आईला शेवटची आठवण देऊन गेल्या होत्या. आणि आज रेणुका त्या सोफा सेट विकत घेण्यासाठी विकणार होती. माझ्या हातातून रागाचा कंप सुटला. मी तिचा हात जोरात पकडला आणि थरथरत्या आवाजात म्हणालो, रेणुका, हे काय करतेस तू? मम्मीच्या त्या बांगड्या कुठे आहेत? त्या पप्पांची शेवटची आठवण होत्या. मी संतापून गरजलो. रेणुका चकित झाली. नाही, उलट तिच्या आवाजात थंडपणा उतरला. त्या मी किती दिवसांपूर्वीच विकल्या. घर खर्च भागवायला लागला ना, म्हणून विकल्या. माझ्या अंगातलं रक्त उलटलं. तू माझी परवानगी न घेता माझ्या आईच्या वस्तू विकल्या? तुला शुद्ध आहे का रेणुका? माझा आवाज फुटून निघाला. ती माझ्यावर उलट ओरडली, इथे सगळं मीच सांभाळते. मी चिडून दुसरीकडे पाहिलं तेव्हा माझा हात तिच्या जुन्या बॅगवर पडला. तीच ती बॅग जिला ती नेहमी म्हणायची, यात माझ्या हुंड्याचं सामान आहे. काहीतरी आत कुरतडत होतं माझ्या छातीत. मी एक झटका देऊन बॅग उघडली. कपड्यांच्या थराखाली एक छोटासा डबा होता. मी तो उघडला आणि पुढच्या क्षणी माझा आत्मा अक्षरशः हादरला. त्या डब्यात मम्मीच्या त्या सोन्याच्या बांगड्या होत्या, ज्या रेणुकाने विकल्या म्हणून सांगितल्या होत्या. त्या अजून तिथेच लपून ठेवल्या होत्या. पण त्याहून भयानक गोष्ट डब्यात पडलेली होती. एक छोटीशी काचेची बाटली, काळ्या रंगाच्या द्रवाने भरलेली. हात थरथरून मी ती उचलली. झाकण उघडताच एक तीव्र परिचित, नाकाला चिरत जाणारा वास, जणू ब्लीचचा, क्लोरीनचा, जणू विषाचाच. माझा श्वास थिजला. तोच वास मम्मी ज्या दिवशी कोसळली त्या दिवशी खोलीत पसरलेला होता. त्या जमिनीवर विखुरलेल्या गोळ्या, त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर दिसलेली पांढरी थिजलेली भीती, सगळं एकत्र भिडलं. मी हळू तुटक्या आवाजात म्हणालो, तर हीच का तुझी झोपेची गोळी रेणुका? बाटली माझ्या हातात थरथरत होती आणि त्या वासाने माझ्या देहात काटा उठला होता. रेणुका एक पाऊल मागे सरकली. सुशांत, तू चुकीचं समजतो आहेस. चुकीचं? मी कडवट हसू म्हणालो. मी चुकीचं समजतोय की तू माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला. ही चुकीच्या औषधांचे रॅपर, ही विषासारखी बाटली, या बांगड्या ज्या तू विकल्याचं म्हणालीस. सांग रेणुका. ती भिंतीला चिटकली. तिच्या नजरेत भीती चमकली आणि अचानक ती किंचाळली. हो, मीच केलं हे सगळं. त्या एकाच वाक्याने जणू माझ्या डोक्यावर डोंगर कोसळला. मी स्तब्ध झालो, जिवंत असूनही जिवंत नसलेला. ती पुढे म्हणाली, हो, मीच केलं, कारण मी थकले होते, कंटाळले होते. त्या म्हातारीची घाण साफ करत करत माझं आयुष्य नष्ट झालं होतं. तू अंध झालास तुझ्या मम्मीच्या प्रेमात. तुला मी दिसतच नव्हते. माझी मम्मी म्हातारी आहे. मी कुजबुजलो. विश्वासच बसत नव्हता. तिच्या डोळ्यात निखारे पेटले होते. हो, तीच अडचण होती माझ्या आयुष्यातली. तू आणि मी संसार करायला लग्न केलं होतं, पण ती मध्येच अडथळा बनून बसली होती. माझे डोळे विस्फारले. तू माझ्या आईला अडचण म्हणतेस? हो, ती ओरडली. ती मरतच नव्हती. मी त्यांच्या औषधांच्या ऐवजी स्वस्त गोळ्या द्यायला सुरुवात केली होती. वाटलं की रक्तदाब वाढेल आणि लवकर संपेल. माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. पण ती मेली नाही, फक्त आजारी पडली, फक्त लाचार झाली आणि माझं ओझं आणखी वाढलं. मी श्वासही घेऊ शकत नव्हतो. आणि त्या दिवशी ती धापा टाकत म्हणाली, हो, त्यांच्या पाण्यात मी हे मिसळलं होतं. तिने त्या विषाच्या बाटलीकडे बोट दाखवलं. शेवटी काम पूर्ण होईल असं वाटलं, पण तरीही ती वाचली. माझ्यातलं सर्व काही तुटलं. डॉक्टरांचे शब्द, मम्मीच्या डोळ्यांतली मुकभीती, तिचा थरथरता हात आणि माझा अंधविश्वास, सगळं जणू माझा गळा आवळत होतं. मी तुटलेल्या आवाजात म्हणालो, तू कोणी आहेस? ती विकृत हसू लागली. नाही सुशांत, मी त्यांना मारलं नाही, फक्त माझ्या रस्त्यातून बाजूला केलं. आणि मग तिचं शेवटचं वाक्य जणू माझ्या हृदयात सुरा खुपसल्यासारखं घुसलं. आणि त्यानंतर तूच तर त्यांना घराबाहेर काढलं माझ्यासाठी. हे शेवटचं वाक्य माझ्या आत्म्याच्या मुळापर्यंत गेलं. मीही त्या अपराधात तितकाच हकदार होतो. मीच माझ्या आईला एका राक्षसी बाईच्या म्हणण्यावरून घराबाहेर काढलं होतं. रेणुकानं हव्यासाने त्या बांगड्यांकडे पाहिलं आणि म्हणाली, मी त्या विकणार होते, पण तू वेळेवर आला. हे ऐकून माझ्यातला सारा ज्वालामुखी फुटून बाहेर आला. मी तिचे खांदे एवढ्या जोराने पकडले की ती किंचाळून उठली.
मी ओरडलो, निघून जा माझ्या घरातून आत्ता या क्षणी. क्षणात तिचा सूर बदलला. ती माझ्या पायात कोसळली. सुशांत, तू काय बोलतो आहेस? मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मी तुझ्यावर प्रेम करते. मला असं करायचं नव्हतं. मी तिला दूर ढकललं. हे प्रेम नाही तर ही निर्लज्ज निर्दयता आहे. तुझ्यासारख्या स्त्रीला पत्नी म्हणणं सुद्धा मला लाज वाटत आहे. ती रडत होती, गयावया करत होती. सुशांत, प्लीज माझं ऐक. मला माफ कर. मी किंचाळलो, नाही, मी तुला घटस्फोट देतो. रेणुका, या घरातून निघून जा आत्ता. मी तिचा हात पकडला. ओढत घासत तिच्या ओरडण्याकडे न पाहता तिला दारापर्यंत आणलं आणि तिला बाहेर ढकलून दिलं. पुन्हा कधीही मला दिसू नकोस. दार तिच्या चेहऱ्यावरच बंद केलं आणि मग मी तिथेच खाली कोसळलो. सगळा राग सगळं अश्रूंमध्ये बाहेर पडत होतं. छातीत एवढं ओझं की श्वासही घेत येत नव्हता. मी काय केलं? मी एका बाईसाठी माझ्या आईला घराबाहेर काढलं होतं. माझ्या जगण्याचा आधार असणारी आई माझ्या एका पापी निर्णयाने माझ्यापासून दूर झाली होती. मला मम्मीची आठवण आक्रोशाने पाडत होती. तिचे थरथरते हात, तिचे पाणवलेले डोळे आणि माझा पाषाण झालेला चेहरा. माझ्या मनात एक नवीन भीती काट्यासारखी रुतून बसली होती. मावशीचा फोनवरचा तो घाबरलेला आवाज. ती ठीक असेल ह्याचा अर्थ काय? मावशी अशी थरथरत का बोलली होती? मम्मीला घराबाहेर पडून 3 महिने झाले होते आणि 3 महिन्यात मी एकदाही विचारपूस केली नव्हती. मी मात्र इथे त्या दृष्ट स्त्रीबरोबर सुखात रमलो होतो. माझ्या पायाखालून जमीनच निघल्यासारखं झालं. मी भिंतींचा आधार घेऊन उभं राहायचा प्रयत्न केला, पण हातपाय थरथरत होते. मम्मी, मला माफ कर. मी कारच्या किल्ल्या उचलल्या आणि वेड्यासारखा बाहेर धावलो. अणवाणी पाय, कपाळावर घाम, डोळ्यातून आसवे ओघळत मी फक्त धावत होतो. कार चालू केली. वेड्यासारखी स्पीड वाढवली. अश्रूंनी रस्ता धुसर दिसू लागला, पण मी थांबलो नाही. श्वास तुटत होता, पण मी धावत होतो. रात्रीच्या अर्ध्या प्रहरी मी मावशीच्या घरावर जणू राक्षसासारखा मुठीने मारत होतो. मावशी, दार उघड. गल्लीतले कुत्रे भुंकू लागले. मावशीने थरथरत दार उघडलं आणि मला पाहताच थिजून गेली. सुशांत, यावेळी सगळं ठीक आहेस ना? मी ओरडलो, माझी मम्मी कुठे आहे? ती कशी आहे? मला तिला भेटायचं आहे. माझ्या शब्दांवर मावशीचा चेहरा एकदम राखीसारखा झाला. तिने माझ्याकडे पाहिलं, जणू तिला विश्वासच बसत नव्हता. ती पुटपुटली, कुठली मम्मी? मी किंचाळलो, माझी मम्मी कुठे आहे ती? 3 महिने आधी टॅक्सीत बसून तुमच्या घराचा पत्ता दिला होता. तीच माझी आई. ती कुठे आहे? माझं बोलणं ऐकून मावशीच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्ण उडाला. तिने थरथरत्या हातांनी कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली, सुशांत, तू शुद्धीत आहेस ना? हे काय बोलतोयस? तुझी आई कधीच इथे आलीच नाही. देवाची शपथ. हे त्या क्षणी जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी धापा टाकत म्हणालो, कसं शक्य आहे? मी स्वतः टॅक्सीत बसून पाठवलं होतं. मी स्वतः ड्रायव्हरला तुमचा पत्ता दिला होता. माझा आवाज मोडून निघत होता. मावशीच्या डोळ्यात पाणी दाटलं. बाळा, लोकांकडून नंतर कळलं की तू तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून आईला घराबाहेर काढलं. मी काही बोलले नाही, कारण वाटलं तू स्वतः येऊन विचारशील, सांगशील की तुझी आई इथे आली नाही. मी अक्षरशः दारातच कोसळलो. 3 महिने झाले होते. 3 महिने माझी मम्मी जी ना बोलू शकत होती ना चालू शकत होती. ती मावशीकडे आलीच नव्हती. मग ती कुठे गेली? माझ्या छातीत एक खोल काळा खड्डा पडला. मी विव्हळून म्हणालो, मावशी, मग ती कुठे गेली? मावशींचंही रडणं फुटलं. मला काय माहिती बाळा. मी पुढचा क्षणही न दवडता उठलो आणि वेड्यासारखा कारकडे धावलो. मी वेडा झालो होतो. मी माझ्या आईला हरवलं होतं. मी 2 दिवस झोपलो नाही, खाल्लं नाही. वेड्यासारखा रस्त्यावर फिरत राहिलो. प्रत्येक हॉस्पिटल, प्रत्येक पोलीस स्टेशन, प्रत्येक वृद्धाश्रम, सगळीकडे गेलो. हातात आईचा फोटो घेऊन, प्लीज कुणी पाहिलं आहे का? ती बोलू शकत नाही, आजारी आहे. ती माझी आई आहे. कुणी मला वेडा समजून हाकलून लावत होतं. कुणी दयेने नकार देत होतं. रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या मधोमध उभा राहून मी ओरडलो, मम्मी कुठे आहेस तू? 2 दिवसांच्या वेड्यासारख्या शोधानंतर माझं शरीर, मन, आत्मा सगळंच संपलं होतं. मी एका ओसाड रस्त्यावर बसलो. कोपऱ्यावर प्रचंड कचऱ्याचा ढीग होता. दुर्गंधी नाकात शिरत होती, पण मला त्याचीही जाण नव्हती. मी माझ्या आईला मारलं. मीच गुन्हेगार आहे. मी स्वतःशीच म्हणत होतो. तेवढ्यात माझी नजर कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे गेली. तिथे एखादी मानवी आकृती बसली होती. मळकट, फाटकी, काळी चादर अंगावर, हातपाय गुंडाळलेले. जणू जिवंतपणा उरला नव्हता. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. ही ती नाही. मी थरथरत उभा राहिलो आणि पाय ओढत त्या आकृतीकडे चालू लागलो. एक पाऊल, दुसरं पाऊल. माझा प्रत्येक श्वास छातीत अडकत होता. जसं जवळ गेलो तसं माझं हृदय मुठीत आल्यासारखं झालं. मम्मी, माझा आवाज फुटला. त्या चादरीखाली शरीर हललं. खूप हलक्या मृतासारख्या हालचालीने त्या व्यक्तीने डोकं वर केलं आणि चादर बाजूला झाली. ती माझी मम्मी होती. माझ्या तोंडून किंकाळीसारखा आवाज निघाला, मम्मी.
आकाश माझ्यावर कोसळलं होतं. तिचा चेहरा सुकलेला, काळवंडलेला, ओठ फुटलेले, डोळ्यांतून रक्तवाहिन्या तुटलेल्या. पण ती मला बघत होती. मी रडत थरथरत म्हणालो, आई तू बोलू शकतेस. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत ना राग होता, ना तक्रार, ना प्रश्न. फक्त एका आईची थकलेली, शांत, निस्वार्थ माया. ती मंद हसली आणि म्हणाली, हो बाळा, मी बोलू शकते. देव कधी कधी चमत्कार करतो. मी कोसत म्हणालो, मग तू इथे का? या कचऱ्याच्या ढिगाजवळ? तू मावशीकडे का गेली नाहीस? मम्मीनं माझं बोलणं हलक्या आवाजात थांबवलं. बाळा, मी तुझं घर तुटताना पाहू शकत नव्हते. तुझ्या संसारात विष ओतताना पाहू शकत नव्हते. म्हणून मी टॅक्सीमधून मध्येच उतरले. मी फुटलो. पण आई का? तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. कारण मला वाटलं मी नाही राहिले तर तुझ्या बायकोला आनंद मिळेल आणि तुझं घर वाचेल. इतकं बोलून ती थरथरली आणि मी त्या रस्त्यावरच आईच्या कचऱ्यात बसलेल्या देहाशी लटकून अश्रूंनी स्वतःला धुवत बसलो. माझी आई माझ्यासाठी बेवारच झाली होती. तुझं घर स्थिरावेल म्हणून मी रस्त्यातच उतरले बाळा. मम्मीचा तो आवाज एखाद्या तुटक्या श्वासासारखा माझ्या कानात शिरत होता. पण मला काय माहिती, माझ्यासारख्या आजारी म्हाताऱ्या बाईला कोणी एक घासही देणार नाही. मी शब्दही शोधू शकत नव्हतो. ज्या वेदना त्या शब्दातून थेंब थेंब बाहेर पडत होत्या त्या माझ्या आत्म्याला ओरबाडत होत्या. मम्मी पुढे सांगत होती. मी फिरत राहिले, लोकांच्या दाराशी भीक मागत राहिले. कोणी पाण्याचा घोटही दिला नाही. बाळा शेवटी इथे आले, या कचऱ्याच्या ढिगाजवळ बसले. ती कडवट हसली. लोक दुरूनच उरलेले अन्न फेकून जात होते. मी तेच उचलून खात असे. मी आतून तुटत होतो. छातीचा पिंजरा फाटून पडेल असं होत होतं. कशा तोंडाने परत आले असते मी तुझ्याकडे बाळा? ती म्हणाली, माझ्यामुळे तुझं घर मोडू नये म्हणून, तुझ्या बायकोचा राग शांत व्हावा म्हणून मी स्वतःलाच इथेच ठेवून दिलं. मी रडू लागलो. तिच्या पायांना छातीशी चिटकवून मी ओरडलो, मम्मी मला माफ कर. मी राक्षस आहे. मी तुला कचऱ्यात फेकून दिलं. मला माफ कर. तिने हळूच माझ्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आई म्हणजे माफ करण्याचं दुसरं नाव. मी तुला माफ केलं. मी डोळे वर केले. पहिल्यांदा तिच्या डोळ्यात एक कठोर दगदगतं सत्य दिसलं. पण बाळा, आजपासून मी स्वतःला कचऱ्यात फेकून देणार नाही. त्या शब्दांनी मी रिताच झालो. मी त्या हाडकुळ्या शरीराला, माझ्या संपूर्ण जगाला कचऱ्याच्या ढिगावरून उचललं आणि घराकडे धावत निघालो. घरी पोहोचलो. दार रेणुकानं उघडलं. बहुतेक ती माझी वाट पाहत होती. वाटत असेल मी तिला समजावून घेईन किंवा तिला घटस्फोट देणार नाही. पण माझ्या हातात मम्मी होती, ज्या मम्मीला तिनं विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. तिनं मम्मीकडे पाहिलं आणि माझा जळत असलेला चेहरा पाहिला. सुशांत, मी माफीची आशा करते. मी थरथरत ओरडलो. माझ्या आईला तू मेलेलं पाहू इच्छित होतीस. ती रडत माझ्या पायात पडली. सुशांत, चूक झाली. मला माफ कर. मी तिला बाजूला ढकललं. मी प्रयत्न केला होता तुला समजून घ्यायचा, पती म्हणून, माणूस म्हणून. पण तू खुनी आहेस, माझ्या आईची खुनी. रेणुका कोसळली. मी उभाच होतो, दगडासारखा. तुला घटस्फोट देतो. आत्तापासूनच हे घर तुझं नाही, कधी नव्हतं. मी तिच्याकडे बोट करून दाराकडे इशारा केला. निघून जा आणि कधीच परत येऊ नकोस. तिनं रडत बाहेर पाऊल ठेवलं. मी दार तिच्या चेहऱ्यावर कायमचं बंद केलं. त्या दिवसापासून मी स्वतः माझ्या आईची सेवा करू लागलो. ऑफिसहून आल्यावर मी थेट तिच्याजवळ बसायचो. तिचे पाय दाबायचो. तिच्याशी बोलत राहायचो. तिचा हात हातात धरून बसायची. हळूहळू तिची तब्येत सुधारत गेली. माझा रेणुकासोबतचा घटस्फोट पूर्ण झाला. एका दिवशी मम्मी म्हणाली, आता तू पुन्हा संसार कर. यावेळी योग्य मुलगी निवडली आहे मी. तिने निवडलेली मुलगी आज माझी पत्नी. ती माझ्या आईला सासू नव्हे तर आई म्हणते. आज मी आनंदात आहे. पण एक गोष्ट आजही माझ्या छातीत काट्यासारखी रुतून आहे. जेव्हा मी आईच्या चेहऱ्यावर त्या कचऱ्यातल्या दिवसांचे जखमेचे निशाण पाहतो तेव्हा माझ्या स्वतःचा श्वासही लाजतो. आजही मी ती रात्र विसरू शकत नाही, ज्या रात्री मी माझ्या आईला कचऱ्याच्या ढिगावर पडलेलं पाहिलं. त्या दिवशी मला समजलं, पत्नीवर प्रेम होऊ शकतं, पण आईच्या पायाशीच स्वर्ग असतो. आणि जो स्वतःच्या स्वर्गालाच टोकर मारतो त्याला जगात कुठे शांती मिळू शकत नाही. धन्यवाद.